वारकऱ्यांना घेऊन जाणारी एक ट्रक पाण्यात बुडाली. पण पुढे जे घरं त्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या अंगावर काटा आलाय. आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच प्रस्थान होणार होतं आणि या सोहळ्यात सामील होण्यासाठी हिंगोलीवरून एक दिंडी आळंदीच्या दिशेनं निघाली होती. एका ट्रकमध्ये जवळपास 25 वयस्कर वारकरी बसले होते. पण अचानक आळंदीच्या विशीवर त्या ट्रकवर काळानं घाला घातला. ड्रायव्हरचा निर्णय चुकला आणि अख्खा ट्रक थेट पाण्यात बुडाला. पण त्यानंतर एक अशी अद्भुत आणि अकल्पनीय गोष्ट घडली की ज्याची नोंद आता वारीच्या इतिहासात होणार आहे. मग इंद्रायणीच्या महापुरात नेमकं काय घडलं? वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांसमोर कोणतं मोठं संकट उभं राहिलं? आणि अखेर प्रशासनाने परिस्थितीवर कशी मात केली? चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहतो ती संत ज्ञानेश्वर महाराजांची मानाची पालखी 8 जुलै 2026 रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करण्याच्या तयारीत होती. राज्यभरातून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत आळंदीत दाखल होत होते. मात्र यावर्षी निसर्गाने मोठे आव्हान उभे केले होते. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत होती. नदीकाठचा परिसर पाण्याखाली गेला होता. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली आणि वारीच्या नियोजनातही आवश्यक बदल करण्यात आले. याच दरम्यान हिंगोली जिल्ह्यातून आलेली एक दिंडी आळंदीत पोहोचण्याच्या मार्गावर होती. मुसळधार पाऊस, रस्त्यांवरील पाणी आणि वाहतुकीतील अडचणी यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती गंभीर असल्याने प्रशासन, स्थानिक यंत्रणा आणि स्वयंसेवक तातडीने मदतीसाठी पुढे सरसावले. अखेर योग्य नियोजन, सतर्कता आणि वारकऱ्यांच्या संयमामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. सुरक्षेला प्राधान्य देत वारीचा सोहळा पुढे सुरू ठेवण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीतही वारकऱ्यांची श्रद्धा, शिस्त आणि प्रशासनाचे नियोजन यामुळे हा सोहळा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या एकतेचे आणि भक्तीचे प्रतीक ठरला. याच मानाच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील बसमत परिसरातून दिंडी क्रमांक 235 आळंदीकडे निघाली होती. वारीला वेळेत पोहोचण्यासाठी वारकरी 2 ते 3 दिवसांपूर्वीच प्रवासाला लागले होते. त्यांच्या सामानासाठी एक ट्रक होता. त्या ट्रकमध्ये वारीसाठी लागणारे तंबू, पाल, धान्य, गॅस सिलेंडर, भांडी, टाळ, वीणा, पखवाज आणि इतर आवश्यक साहित्य व्यवस्थित ठेवण्यात आले होते. या दिंडीत मोठ्या संख्येने ज्येष्ठ वारकरी सहभागी झाले होते. अनेकांचे वय 50, 60 तर 70 वर्षांहून अधिक होते. प्रवास सुरू असतानाही ट्रकमध्ये भक्तिमय वातावरण होतं. विठ्ठल नामाचा अखंड गजर, अभंग आणि भजनांनी संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर माऊलींच्या दर्शनाची ओढ आणि पंढरीची आस स्पष्ट दिसत होती. कोणालाही कल्पना नव्हती की पुढील काही किलोमीटरवर त्यांच्यासमोर एक मोठं संकट उभं राहणार आहे. मुसळधार पाऊस, वाढत जाणारा पाण्याचा वेग आणि बदलणारी परिस्थिती त्यांच्या श्रद्धेची आणि संयमाची कसोटी पाहणार होती. पुढे नेमकं काय घडलं आणि त्या कठीण प्रसंगातून हे वारकरी कसे बाहेर पडले हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खरं तर ही घटना, ही वारी जी आहे ती निघण्याच्या आधी घडली, पालखी प्रस्थानाच्या आधी घडली, पण ज्याची चर्चा आजही होत आहे. खरं तर आळंदीच्या बाहेर एक असा धक्कादायक प्रसंग घडला की ती ट्रक पाण्याच्या प्रवाहामध्ये अत्यंत बुडाली होती, कारण की ड्रायव्हरचा एक निर्णय चुकला. 25 वयस्कर वारकरी निघण्याच्या तयारीतच नव्हते. अक्षरशः सगळं वाया चाललं होतं. पण शेवटच्या क्षणी जे घडलं त्याने अख्ख्या देशाला हादरा बसलाय. खरं तर प्रस्थान ज्यावेळेस होणार होतं 2 दिवसापूर्वी, म्हणजे साधारणपणे 6 जुलै 7 जुलै, प्रचंड आळंदी परिसरात प्रचंड ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता. मुख्यमंत्र्यांनी देखील वारकऱ्यांना येऊ नका स्पष्ट सांगितलं होतं. आता हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळ्या गाड्यांना आळंदी बाहेर सुरक्षित ठिकाणी थांबायला सांगितलं होतं. मग हिंगोलीची ही दिंडी घेऊन येणारा ट्रक देखील आळंदीच्या बाहेर काही तासांपूर्वी पोहोचला होता. मुसळधार पाऊस अखंड कोसळत होता. संध्याकाळ सरून अंधार दाटू लागला होता.
इंद्रायणी नदीची पाण्याची पातळी सातत्याने वाढत होती आणि नदीचा प्रवाह अधिक वेगवान होत होता. अशाच वेळी वारकऱ्यांसमोर एक अनपेक्षित संकट उभं राहिलं. हिंगोलीहून आलेल्या दिंडी क्रमांक 235चा ट्रक एका ठिकाणी उभा करण्यात आला होता. त्या ट्रकमध्ये वारकऱ्यांसोबत महिनाभरासाठी लागणारे तांदूळ, डाळ, साखर, चहा, गॅस सिलेंडर, भांडी, तंबू आणि वारीसाठी आवश्यक असलेलं इतर सर्व साहित्य होतं. 2 दिवसांचा प्रवास करून आलेले वारकरी थकले होते, पण माऊलींच्या दर्शनाची ओढ त्यांच्या चेहऱ्यावर कायम होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते आळंदीत पोहोचले होते. मात्र यावेळी मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे वाहतूक व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने काही वाहनांना मुख्य भागाबाहेरच थांबवण्याची व्यवस्था केली होती. वारकरीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत शांतपणे थांबले. रात्र जसजशी गडद होत गेली तसतसा पावसाचा जोर वाढत गेला. काही वेळातच पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने वाढू लागला. अचानक मोठा आवाज झाला आणि आसपासच्या परिसरात पाणी झपाट्याने साचू लागल्याचे दिसू लागले. काही क्षणातच परिस्थिती गंभीर बनली. उपस्थित वारकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि प्रत्येकाची नजर वाढत्या पाण्याकडे लागून राहिली. पुढे नेमकं काय घडलं? त्या कठीण परिस्थितीत वारकरी सुरक्षित राहिले का? आणि प्रशासनाने कोणती पावलं उचलली? याचं उत्तर पुढील भागात पाहू. बघता बघता पाणी रस्त्यावरून ट्रॅकमध्ये शिरायला लागलं. 60 वर्षाचे ज्ञानोबा बाबा ओरडले, "अरे रघु, गाडी बाजूला घे." पाणी आत यायला लागले. ड्रायव्हर रघुन गाडी पुढे मागे करण्याचा प्रयत्न केला, पण चिखल आणि पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे ट्रक जागेवरून हलला नव्हता. पाण्याचा स्तर कमरेइतका, नंतर शेट छातीपर्यंत, गळ्यापर्यंत येऊन पोचला होता. आता हळूहळू ट्रकची उंची माणसाच्या उंचीपेक्षा वर होती. त्या वारकरी बाजूला बसलेले होते. ते ताबडतोब ट्रकमध्ये बसले. आता त्यांना वाटलं, इथून ट्रेक चालू करूयात आणि पुढून निघू जाऊया. पण ड्रायव्हर रघु गाडी हलवण्याचा प्रयत्न करू लागला. ट्रेक जागेवरून हलत नव्हता. आता खाली उतरावं तर पाणी डोक्यासमोर गेलं होतं आणि ट्रेकमध्ये बसून थोड्या वेळ त्यांना सुरक्षित वाटलं खरं, पण आता पाण्याचा प्रवाह आणखी वाढू लागला होता. पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढत होती. काही वेळातच ट्रकमध्ये पाणी शिरलं. वारकऱ्यांचं अन्नधान्य, तंबू आणि वारीचं साहित्य पाण्यात भिजू लागलं. आजूबाजूला घबराट पसरली. महिला वारकरी देवाचा धावा करू लागल्या. तेवढ्यात चालकाने धाडस दाखवत ट्रकची मागची खिडकी उघडली आणि मोठ्याने ओरडला, "सामान सोडा, आधी जीव वाचवा." वारकरी एकमेकांना आधार देत ट्रकमधून बाहेर पडू लागले. काही क्षणात सर्वजण सुरक्षित ठिकाणी पोहोचले. त्यानंतर ट्रक पूर्णपणे पाण्यात अडकला आणि त्यातील बहुतांश साहित्य वाहून गेलं. या प्रसंगानंतर चालकाने सांगितलं, "सामान पुन्हा मिळेल, पण माणसाचा जीव परत मिळत नाही." या घटनेनंतर अनेक वारकऱ्यांनी माऊलीच्या कृपेची भावना व्यक्त केली, तर अनेकांनी चालकाच्या प्रसंगावधानाचं आणि धाडसाचं कौतुक केलं. या घटनेबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.